तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय। मालेगावसह कसमादे पट्ट्यामध्ये गारपीट झाली। गहू, कांदा अशा पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर वादळी वारा, पाऊस त्यामुळे गारपिटीमुळे बळीराजा अक्षरशः हतबल झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातून ही महत्त्वाची घडामोड। मालेगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळीचा हा तडाखा बसलेला आहे। जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय, गारपीट झालेली आहे आणि अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातला गहू, कांदा आणि इतर पिकांनाही याचा मोठा फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। पावसाचे थैमान चालू असल्या कारणाने त्यात गारपीट, गारांचा पाऊस हा पडत असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे गहू, त्याच्या कांदा असल्या कारणाने तो पूर्ण गारपीट झाल्या कारणामुळे तो भुईसपाट झालेला आहे। अवकाळी पावसाचे थैमान चालू असल्या कारणाने त्यात गारपीट, गारांचा पाऊस हा पडत असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे गहू, कांदा असल्या कारणाने